नमस्कार मित्रांनो, IIT म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ थॉट्स मध्ये मी सुहास देशमुख आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज एक नवा दिवस, एक नवा विषय आणि एक नवी मुलाखत. आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत श्री विलास पोळी सर. श्री विलास पोळी सर इतिहासप्रेमी तसेच गडदुर्गांचे अभ्यासक आहेत. आंबेगाव बुद्रुक पुणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित जी शिवसृष्टी आहे तिथे कोळी सर गेली 17 वर्षे कोऑर्डिनेटर म्हणजे समन्वयकाच्या भूमिकेमध्ये काम करत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक गड किल्ल्यांचं तंत्रशुद्ध पद्धतीने डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. तसेच महाराष्ट्रातील 70 ते 80 वाड्यांना भेट देऊन, वाडे पाहून त्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून वाडा नावाचं एक सविस्तर पुस्तकच त्यांनी वाचकांसाठी उपलब्ध केलेलं आहे. या पुस्तकाच्या अनुषंगानं आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. कोळी सर नमस्कार, मी आपलं स्वागत करतो. नमस्कार. मुलाखतीची सुरुवात करताना मला तुम्हाला हे विचारायचं आहे की वाडा आर्किटेक्चर हे आपल्या एक वन ऑफ द रिच हेरिटेजेस पैकी एक होतं. आपल्या संस्कृतीचा तो एक मुख्य ठेवा होता जो कुठेतरी कालांतरानं लुप्त होत गेला. यामध्ये तुम्हाला आवड कशी उत्पन्न होत गेली, किंवा तुम्ही या क्षेत्राकडे कसे झुकला गेलात, कसे जोडला गेलात? साधारण तुम्ही किती वर्ष झाले या क्षेत्रामध्ये तुमचा रिसर्च चालू आहे? आपल्या कामाबद्दल कृपया थोडक्यात परिचय करून द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. नमस्कार, मी विलास कोळी. वाडा आर्किटेक्चर या विषयाचा निवडीचा उद्देश म्हणजे ज्या भूमीत आपला जन्म झाला त्या भूमीत वाडे आहेत, त्या वाड्यामध्ये माझं बालपणही गेलेलं आहे. त्यामुळं वाडा जवळून पाहण्याचा योग मला आलेला आहे. त्यामुळं सर्वसामान्य लोकांची घरे आणि गावातील प्रतिष्ठित श्रीमंत लोकांची घरे यांच्यात तफावत दिसते, असा विचार सतत मनामध्ये घोळत असायचा. वाडा हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळं आणि तो आवडता विषय असल्याने आणि बालपण वाड्यातच गेला असल्यानं वाड्यातील जे अवशेष पाहत असल्यामुळं त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न केला. मुळातच अभ्यासवृत्ती आणि चिंतनशीलता ही अंगात भिनली असल्यानं माहिती संकलन करण्यासाठी वाड्यासारख्या वास्तूत ज्या दडलेल्या एलिमेंट्स आहेत त्याचा इतिहास पुढे आणावा असं मला मनोमन वाटायचं. गड असतील, किल्ले, वाडे, गड्या पाहायला गेलं की तिथं गेलं की काही प्रश्न पडायचे. मग त्याविषयी सतत बोलणं होत असायचं. म्हणजे ज्यावेळी आम्ही गड किल्ले वाडे पाहायचो तिथं मित्रांबरोबर चर्चा करत असायचो, त्यावेळेला मुद्दामून त्या एलिमेंट्सला काय म्हणतात किंवा त्याचं महत्व त्या काळी काय होतं हे सगळं उलगडून सांगायला लागलो की वाड्या गड्या पाहायला जे इतर दुसरे लोक आलेले असतात ते मन लावून ते आमचं ऐकायचे आणि म्हणायचे की अशा गोष्टीचा आम्ही कधी विचारच केला नाही. मग त्या दृष्टीनं मग ते वास्तू आमच्या बरोबर बघायला यायचे आणि मग ते वास्तू बघत असताना ते चर्चा करायचे, ते बोलताना टिपण करायचे. याला खुंटी म्हणतात, त्याला आडसर म्हणतात, त्याला उंबरा म्हणतात, ही भित्ती चित्र, हा मोठा दरवाजा, त्याला दिंडी दरवाजा वगैरे असे मग ते सगळे प्रश्न विचारायचे. मग त्यांनी विचारलेले जे प्रश्न आहेत ते पाहून वाड्याविषयी मराठीतून एखादं पुस्तक लिहावं असं मला ते मनोमन वाटू लागलं. इतरांना लिहायला सुचवायचं त्यापेक्षा आपणच लिहायचं. ते मित्र पण असे सतत म्हणायचे, भाऊ तुमच्याकडे एवढा खजिना आहे, माहिती तुम्ही एवढी भरभरून सांगता, तर मग तुम्हीच त्या वास्तूवर का नाही लिहित? मग वाडा गड्या किल्ले याविषयी 15-20 वर्षाचा अनुभव तर माझ्या गाठीशी होताच. त्याच शिदोरीवर मग मी हे वाडा पुस्तक लिहायला घेतलं होतं. मग अनेक इतिहास अभ्यासक, संशोधक आपापल्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी किंवा PhD असतील किंवा आर्ट आणि आर्किटेक्चरल, इंटिरियर असे ह्याच्यातले जे लोक आहेत तर ते इकडे तिकडे ती माहिती मिळवण्यासाठी फिरतात. मग त्या संबंधीची माहिती ती मिळवण्यासाठी अनेक समजा जाणकारांकडे जातात, त्यांचा तो वेळ जातो. माहिती सुद्धा काही वेळेला ती अचूक मिळत नाही, समाधानकारक मिळत नाही. तर मग तेव्हा त्यांचा तो हिरमोड जो आहे तो हिरमोड होतो आणि त्यांचा उत्साह मग अजून मावळतो. मग हे सगळं टाळता यावं म्हणून ती माहिती एकत्रित मिळावी हा प्रयत्न, म्हणून या विषयाची मी निवड केली. त्यामध्ये आता तुमचा दुसरा प्रश्न होता की तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळला. तर मध्ययुगीन काळातील स्थापत्य शास्त्राच्या दृष्टिकोनातून वाड्याचे जे वास्तुशास्त्र आहे तसंच त्याचं जे उपाययोजन यांच्यावर प्रकाश टाकणं फार अत्यंत गरजेचं आहे. काही वाडे अजूनही नीट आहेत, ते आणखी नीट जर ठेवायचं असतील तर त्याचे तंत्र माहित पाहिजे. ते तंत्र जर आपल्याला माहित नसेल तर अल्प काळात ते निरुपयोगी ठरतील.
मग समजा ते धूळ, कीटक, ऊन, वारा, पाऊस, उंदीर, घुशी यापासून जुनं लाकूड, दगड, माती ते अधिकाधिक टिकलं पाहिजे. त्यांचं संरक्षण कसं करायचं, निरनिराळ्या आपल्या जे हवामानात त्याची निगा कशी राखायची, आगीपासून असेल, पाण्या पावसापासून त्याचा बचाव कसा करायचा. लाकडावरचं जर रंग उडालं तर ते तर काय करायचं, लाकूड फाटलं म्हणजे त्याला भेगा वगैरे पडतात तर त्यासाठी काय मटेरियल वापरायचं. तसंच मग त्या वाड्यातील ही जी इत्यंभूत माहिती ही जबाबदारी आपल्या आताच्या पिढीची ही सगळ्यांची. तर ही जाणीव सगळ्यांना स्पष्ट करून देण्याचा हा माझा उद्देश होता. त्यानंतर मग ही नवीन ओळख आपल्या सगळ्यांना करून देणं हे गरजेचं आहे. या महत्वाच्या संपत्तीकडे नागरिकांचं, युवकांचं आपलं लक्ष वेधता आलं तर मी माझं कर्तव्य जे आहे ते बजावण्याचं मला समाधान मिळेल आणि त्याची चालना लोकांना म्हणून मी ह्या क्षेत्राकडे वळलो. मी गेली 17 वर्षे टेक्निकली वाड्याचा अभ्यास करत आहे. त्याही अगोदर माझा अभ्यास होताच, पण तो जुजवी म्हणजे अगदी आपण जसं गड किल्ल्यांवरती बघायला जातो त्या पद्धतीचा तो होता. पण आता म्हणजे अभ्यासू वृत्तीनं मी तो टेक्निकली बघतो. शास्त्रशुद्ध पद्धतीने आता तुम्ही त्याकडे सुरुवात अच्छा त्या हा. तर मग इतिहासाची आवड असल्यामुळं गड, किल्ले, वाडे, गाड्या, ऐतिहासिक वास्तू सतत असं आता बघणं होत असतं. मग त्या संबंधात जे असणारे उपक्रम असतात त्यामध्ये मी नेहमी सहभाग घेत असतो. काही वाचन असेल किंवा गड किल्ल्यांवरती म्हणजे रायगड असेल, पन्हाळा असेल, प्रतापगड आहे, सज्जनगड, परांडा, तिथं जाऊन मी त्याचं डॉक्युमेंटेशन सुद्धा केलेलं आहे. त्यानंतर मग मी जवळजवळ 70-80 वाडे पाहिले, म्हणजे पुणे, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, पैठण, अजिंठा, वेरूळ अशा विविध ठिकाणी जवळपास म्हणजे या फिरण्याच्या याच्यामध्ये मी 70 ते 80 वाडे चिकित्सक पद्धतीनं पाहिलेले आहेत. त्याच्या नोट्स काढलेल्या आहेत, फोटो काढलेत, त्याचे डॉक्युमेंटेशन केलंय आणि तेथील जुन्या जाणते जे वाडा बघायला गेलो की तिथे जे जुने जाणते माणसं आहेत त्यांना भेटलोय, त्यांच्याकडून ती माहिती घेतली. आणि या कामासाठी साधारणतः असा माझा सगळा मिळून म्हणजे 17 वर्ष तर ह्यातच गेले आणि एकूण 2-3 वर्ष त्याच्या अगोदरची, म्हणजे असा एक 20 वर्षाचा काल ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे जवळपास आता असं म्हणायला हरकत नाही की 2 तपांची तुमची ही तपश्चर्या होत आलेली आहे जवळपास. हो 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 हो. सर, तुमच्या बोलण्यातून आता 2-3 वेळा डॉक्युमेंटेशन हा शब्द मला ऐकायला आला. तर डॉक्युमेंटेशन म्हणजे काय? डॉक्युमेंटेशन म्हणजे जे काही कामकाज चालतं त्या कामकाजाची जी काही माहिती आहे ती सगळी एकत्र करून ठेवणे. म्हणजे आता एखादी समजा आपल्याला वाडा बांधायचा, तर वाडा बांधण्यासाठी समजा ती जागा खरेदी करायची, तर ती खरेदी करणे, समजा त्याचं काय जे हे असेल ते, त्यानंतर समजा तिथं कशा पद्धतीचं बांधायचं आहे, वाडा कशा पद्धतीचा बांधायचा आहे त्याविषयी काहीतरी खल होतो ना. आता जसे इंजिनियर असतात, आर्किटेक्ट असतात, ठेकेदार असतात, म्हणजे असं सगळ्यांचा मिळून तो एक कसा सगळ्यांकडून ते करून घ्यायचं असतं ना ते. तर त्यांची माहिती एकत्रित मिळवणे हा त्याचा उद्देश असतो म्हणजे डॉक्युमेंटेशनचा. आता आम्ही जे केलं गड किल्ल्यांवरती जे काय डॉक्युमेंटेशन केलं, तर तिथं ते जे लांबी किती आहे, समजा थोडक्यात आपण रायगडची राजसभा घेतली तर ती नगारखाना आहे, तर नगारखान्याची समजा उंची किती आहे, रुंदी किती आहे, विड्थ किती आहे, दगडाची साईज काय आहे समजा तिथल्या, मग आतला दरवाजा आहे लाकडी, मग त्या लाकडी दरवाजाला जो फ्रेम असती लाकडी त्या फ्रेमची साईज काय, उंची काय, शटर आहे त्याचा शटरचा थिकनेस काय, तर ह्या ज्या गोष्टी आहेत अशा, तर त्याचं म्हणजे ते मोजमाप करणे थोडक्यात ते एकत्र करून त्याचं सगळं ठेवणे, त्याला ते डॉक्युमेंटेशन. वाडा संस्कृतीचं आपल्या इतिहासामध्ये काय महत्व होतं? म्हणजे अर्थात वाडे म्हणजे हे श्रीमंत, जमीनदार, सावकार किंवा राजदरबारात असलेल्या मोठमोठ्या सरदारांचेच असणार. मग त्याला पॉलिटिकली काय महत्व होतं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला काय महत्व, किंवा एकंदरीतच गावाच्या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये वाड्याला काय महत्व होतं? कसं आहे, वाडा हा शब्द जरी आपण ऐकला ना तरी डोळ्यासमोर भव्य दिव्य अशी वास्तू उभा राहते. महाराष्ट्राच्या अनेक गावात आजही वाडा संस्कृती आपलं अस्तित्व टिकून आहे. विज्ञान युगामध्ये आता गगनचुंबी इमारतीचं जाळं संपूर्ण जगात पसरले आहे, ते आपण बघतोच. आता एखादी जुनी वास्तू दिसली की काही क्षणासाठी का होईना पण आपण थांबून त्या वास्तूकडे बघतो, त्या वास्तूबद्दल आपल्याला आकर्षण निर्माण होतं, किंवा ती वास्तू आतून कशी असेल हा विचार मनामध्ये निश्चितच आपल्या येत असतो आणि मग आपली पावलं आपोआपच तिकडं त्या जुन्या वास्तूकडे वळली जातात. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी
की इतिहासाच्या अगदी सुरुवातीच्या काळात सुद्धा वाड बांधणीचे जे शास्त्र होतं ते अगदी प्रगत अवस्थेत पोहोचलेलं होतं. जे अतिशय मजबूत, अनेक शतकं टिकणारं, तत्कालीन शास्त्राच्या दृष्टीने अतिशय प्रभावी असं ठरणारं ते होतं. अशा त्या बांधकामाकडे शास्त्रीय किंवा इंजिनिअरिंगच्या नजरेनं पाहिलं की असं जे वाड्यांचे बांधकाम आहे त्यात म्हणजे आक्रमणांच्या आणि संरक्षणाच्या शैली सुद्धा आपल्याला आपल्या पूर्वजांनी त्या आत्मसात केलेल्या आहेत. त्या म्हणजे ते असं इतक्या अभ्यासवृत्तीनं बघायला गेलं की ते लक्षात येतं. साधारणतः 12व्या शतकापासून गावातील वतनदार अधिकारी वर्गांचं त्यावेळेला एक महत्व त्या काळात वाढलेलं होतं. तेव्हापासून वतनदारांचे प्रजेशी सत्य केंद्राशी असलेले जे संबंध होते ते कधी गोड असायचे, कधी कटू म्हणजे मासे. म्हणून प्रत्येक जण संरक्षणासाठी आपली जी सत्ता केंद्र आहेत किंवा निवासस्थान आहेत ते उभारून भक्कम असं पद्धतीचं ते उभा करत असायचं. मग गाव पातळीवरील जे वतनदार मंडळींना विविध कामं मग त्या काळामध्ये करावी लागायची. त्यांच्या अधिकार क्षेत्रात मग समजा कर गोळा करायचा आहे, महसूल गोळा करायचा आहे, त्याचा हिशोब ठेवायचा आहे, तो पुढं केंद्रीय सत्तेकडे तो महसूल पुढे जमा करायचा म्हणजे पाठवायचा आहे, कायद्याची अंमलबजावणी करायची, प्रजेची परत सुरक्षा पाहायची, त्यासाठी आवश्यक जे असणारं मनुष्यबळ असतं अधिकारी किंवा मनुष्यबळ पुरवायचे, अशी ही सगळी कामं त्या काळी वाड्यामधूनच होत असायची. मग मध्ययुगीन काळात मग हिंदू मोगल यांच्यामध्ये कित्येक वर्ष संघर्ष चालू होता आपण. तर मग या संघर्षाचा पहिला बळी गावातील श्रीमंत लोक किंवा वतनदार लोक ठरलेला असायचे. म्हणून अशा वतनदारांनी किंवा श्रीमंतांनी स्वतःच्या रक्षणासाठी वाड्याची निर्मिती केली. हे आपल्याला असं म्हणजे प्रथमदर्शनीच आढळून येतं. मग वतनदार श्रीमंत लोक हे वाड्यात राहत असत, त्यामुळे मध्ययुगात शेकडो वाडे महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले. ज्या वेळेला मग ते अस्थिर आणि युद्धदृश्य काळ आला त्यावेळेला ते कला, आरामदायी राहणीमान, स्थापत्यशास्त्राकडे त्यावेळेला काही लक्ष देता आलेलं नाही. म्हणजे अगदी साधे वाडे होते. परंतु ज्या वेळेला मग असा पूरक असा एक काळ निर्माण झाला म्हणजे त्यावेळेला मग श्रीमंत लोकांनी काय केलं, जी कला आहे आपल्याकडल्या ज्या काही 64 कला जे आपण म्हणतो अशा त्या कलेला वारसा मिळवून द्यायचं आणि त्याचं संवर्धन करायचं, अशा गोष्टीकडे मग लक्ष द्यायला सुरुवात केलेली दिसते बघा. मग त्या काळातील जे काही वैशिष्ट्य आहेत म्हणजे मग ते राजवाडे आहेत, महाल आहेत, मोठी घरं आहेत, हवेल्या आहेत, अशांना एक शोभेची वस्तू म्हणून सुद्धा मग त्या काळामध्ये नंतर मग पाहायला सुरू झालं. मग आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मागच्या पिढीने काय संचित ठेवलंय हे जर दाखवायचं असेल तर मग हे पुरातन वाडे, गडी, भुईकोट, गड, किल्ले हे पाहिलं तरच आपल्या महाराष्ट्राची थोरवी कळणार आहे. ते आपले ऐतिहासिक वारसा आहे, तो जपला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. भक्कम वाड्याप्रमाणे त्यातील माणसं सुद्धा तशीच होती, त्यांनीच इतिहास घडवलेला आहे. त्या वास्तू नुसत्या स्मारक आहेत असं म्हटलं तरी काय वावगं ठरायला मग ते वाडा संस्कृती आता हळूहळू लोप पावत चालली असल्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये हाताच्या बोटावर मस्त येतील तेवढेच वाडे शिल्लक आहेत. मोठमोठे सरदार आहेत, जहागीरदार आहेत, सावकार आहेत, व्यापारी आहेत, त्यांनी असं तालेवार पद्धतीनं वाडं बांधले. मग अशा वाड्याच्या दगडविटा घडून गेलेल्या इतिहासाचा साक्षीदार आहे. मग त्यावेळेला कुठं तलवारीचा खणखणाट झाला असेल, कुठं खलबत शिजली असतील, कुठल्या वाड्यामध्ये समजा म्हणजे आपापल्या वैभवाच्या आता ती साक्ष देणारी कलाकुसर, वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेले वाडे आज महाराष्ट्राचे आकर्षण आहेत. वाडा गड्या हे आपल्या राजवैभवाचं प्रतीक तर आहेतच, परंतु ते यशस्वी व्यवस्थापनाच्या आणि कारभाराचा ते उत्तम नमुना आहे. ते अनेक बारीक सारीक गोष्टी आपल्याला मग वाडा कसा पाहायला शिकवतात, आपल्या बुद्धीला चालना देतात. कलाकारांचे जे कला आहेत त्या कलांना वाव देतात. ते कलाकार कुणी गौंडे असू द्या, स्थपती असू द्या, वास्तुविशारद असू द्या, मूर्तिकार असू द्या, मग रंगारी कुणी असू द्या, किंवा लाकूड काम करणारे सुतार असतील, दगडकाम करणारे बेलदार असतील, वडार असतील, मग असं कुणी असलं तरी त्यांनी निर्मिलेल्या ज्या कला आहेत त्या आपण मनसोक्त पाहिल्या पाहिजे, त्या अभ्यासल्या पाहिजे असं मला एक मनोमन वाटतं. म्हणून मग प्रत्येक ठिकाणचं वाड्या गड्या ह्या बांधण्यामागील त्या काळातले उद्देश सुद्धा वेगवेगळे. म्हणजे एखाद्या गावातील वाडा बांधण्यामागे गावाला एकत्रित ठेवणे हाही सुद्धा एक उद्देश असू शकतो. म्हणून वाडा संस्कृतीला इतिहासात त्या काळी असं फार महत्व आहे. बरोबर आहे सर, तुम्ही म्हणताय तो मुद्दा अगदी खरा आहे की वाडे हे आपल्या इतिहासाची स्मारकच आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही. आणि माझा पुढचा प्रश्न त्यालाच धरून आहे की सर ही वाडा संस्कृती आहे ना ही लोप का पावत गेली? म्हणजे सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांची ती रचना होती, मग आता काही पहिल्यासारखे हल्ले होत नाहीत किंवा युद्ध होत नाहीत, मग त्यांची गरज संपल्यामुळे ती संस्कृती लोप पावत गेली का काय नेमकं त्या मागचं कारण आहे? आज लोकांकडे पैसे असूनही म्हणजे कोट्याधीश लोक असूनही आज वाडे का बांधले जात नाहीत? ज्या वेळेला इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर
त्यांनी त्यांच्या पद्धतीने घरं बांधायला सुरुवात केली आणि तिथून पुढेच खरं तर वाड्याच्या दुरावस्थेला सुरुवात झाली. मग इंग्रजाच्या आधुनिक बांधकाम तंत्रज्ञानापुढे वाड्यासारखे बांधकाम करणे आणि त्याचा टिकाव लागणं आताच्या काळात शक्य नाही. त्यामुळे मग वाड्याचं महत्व जे आहे ते हळूहळू संपुष्टात यायला. आज जरी वाड्याचं महत्व संपुष्टात आलं असलं तरी मध्ययुगात मात्र वाड्याने महाराष्ट्राची अस्मिता जपण्यास फार मोठा हातभार लावला. मग शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी काही वाड्याचा उपयोग झाला. सध्यातील काही वास्तू बऱ्यापैकी टिकून आहेत. मग वाड्यांनी इतिहास पाहिलेला, इतिहास घडवलेला आहे आणि इतिहास जपलेला देखील आहे. मग दुसरं म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही आताच्या. त्याचबरोबर मग वाड्यातील लोक नोकरीनिमित्त बाहेर गेलेले आहेत, व्यवसायानिमित्त बाहेर पडलेले आहेत. मग कुणी परदेशात जाऊन स्थायिक झालेलं आहे, कुणी आधुनिक आता कॉन्क्रिटीकरण जे आपण करतो तर हे देखील वाडा संस्कृतीला हानिकारकच आहे, हानिकारकच ठरलंय. त्यामुळं वाडा संस्कृती जी आहे ती लोप पावत चाललेली. तर दुसरं म्हणजे ते पूर्वीच्या बांधकाम पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रदेशातील घरं वेगवेगळी होती. म्हणजे समजा आपण आता हिमालयामध्ये त्या बाजूला जर बघितलं तर तिकडची घरं वेगळी, काश्मीरला गेलं तर त्या बाजूची घरं वेगळी, कोकणात आपण बघितलं तर तिकडं घरं वेगळी, विदर्भात किंवा मराठवाड्यात साऊथकडे जर गेलो तर आपण तिकडं घरं वेगवेगळी. हे सगळं बाजूला सरून आपण कॉन्क्रीट सारखी एकसारखी घरं बांधतो. मग आज असं सिमेंट कॉन्क्रीटच्या बांधकामाला मागणी म्हणून तशा पद्धतीची सगळी घरं बांधली जातात किंवा ते मटेरियल तिथं उपलब्ध होतं म्हणून तसे बांधतात. शहरात सिमेंट कॉन्क्रीटची घरं बांधायचं समजा ठीक आहे, मग खेड्यात का असे सिमेंट कॉन्क्रीटची घरं बांधायची? सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे भक्कम घर म्हणता येतंय का? तर नाही. मग हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी जे तर्कशुद्ध शास्त्र पद्धतीनं जी काय बांधलेली घरं, वाडे आहेत, गाड्या आहेत, त्या आजही सुस्थितीत आहेत. त्या कशा आहेत? त्याचं कारण काय? म्हणून मग खेड्यात बनवायचे घरं, त्यासाठी लागणारं मटेरियल जे आहे ते तसंच बनवलं गेलं तर आजही जुन्या पद्धतीची घरं बांधता येतात. फक्त मुबलक प्रमाणात तिथं साहित्य किंवा मटेरियल जे आहे ते निर्माण झालं पाहिजे, निर्माण केलं पाहिजे आपल्या पिढीने. मग आताच्या सारखं सिमेंट कॉन्क्रीट आहे, जसं सिमेंट कॉन्क्रीटचा म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचं घर बांधण्यासाठी आपल्याला जागोजागी स्टील मिळतं, सिमेंट मिळतं, खडी मिळते, वाढून म्हणजे चौकात मिळते. आपण गेलो की आपल्याला कुठं पाहिजे तसं मिळतं. तसं हे मटेरियल आपल्याला मिळत नाहीये वाडा बांधण्यासाठी. दगड आपल्याला चौकात मिळाले पाहिजे. त्यासाठी लागणारे जे काय म्हणजे लाकूड असेल, असं मटेरियल आपल्याला जर मिळालं तर हे होऊ शकतं. मग समजा मनुष्यबळ आहे, मजूर आहेत, कारागीर आहेत, सुतार आहेत, लोहार आहेत, कुंभार आहेत, गवंडी आहेत, पाथरवट आहेत, बेलदार आहेत, रंगारी आहेत, चितारी आहेत, अशा प्रत्येकांना गावाकडेच मग रोजगार निर्माण होईल. मग अशी कामं तिकडं गावाकडे जर झाली तर शहराकडे येणारे जे लोंढे ते सुद्धा कमी होतील. जोपर्यंत असं मटेरियल आणि कारागीर चौकात किंवा एखाद्या गावात एखादं दुकान समजा त्या पद्धतीचं तयार होत नाही, तोपर्यंत हे होणं शक्य नाही असं एक मला वाटतं. तर त्या दृष्टीनं आपल्यासारख्या पिढीने याच्यावरती जरा थोडासा अभ्यास करायला पाहिजे, हे तयार करायला पाहिजे, ही संस्कृती पुढे आणायला पाहिजे. त्यात तुमचा तिसरा प्रश्न होता, कोट्याधीश लोकही वाडा बांधायला का कचरतात? तर कसं आहे की आपल्याकडे एक म्हण आहे बघा, आडात नाही तर पोहऱ्यात कुठून या. प्रत्येकाला वाटतं आपलं स्वतःचं घर असावं, तेही पक्क सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बांधलेलं घर. पण असा कुणीही विचार करत नाही की पुढच्या 5-50 वर्षात आपल्या मुलाबाळासाठीच आपण काय वाढून ठेवणार आहोत. अलीकडील बांधकाम साहित्य निर्माण करण्यासाठीची जी ऊर्जा आहे ना, ते म्हणजे समजा खडी, वाळू, सिमेंट असं, तर म्हणजे कारखान्यामध्ये सिमेंट तयार करायचंय, लोखंड सळ्या तयार करायच्या, त्या बनवायच्या, विटा तयार करायच्या, लांबून खदानीमधून दगड कुठून तरी घेऊन यायचा आहे, तो क्रशरमध्ये टाकायचा आहे, त्याची क्रश सँड तयार करायची, त्याची खडी तयार करायची. आणि जेवढ्या लांबून आपण हे सगळं मटेरियल आणतो ते मटेरियल वाहतुकीचा खर्च पण त्याला. तर त्याचबरोबर ते उभं करायचा म्हणजे नंतर मग त्याला पहाड आहे, स्कॅफोल्डिंग आहे, हे सगळं मग ते आलंच त्याच्याबरोबर. हा खर्च सुद्धा जास्त आहे. मग तरी आपण ते फक्त हे मटेरियल जवळ नसल्यामुळं हा म्हणजे जे जवळच आहे आपल्याला, आता मिळताना काय मिळतं, हे तर मार्केटमध्ये गेलो की आपल्याला हे मिळतं, चला आणा आणि मग बांधा, असं हे झालं. हे एक आहे. दुसरं एक समजा लहान मुलांना त्यांच्या लहान वयामध्येच कौलारी घरं, उतरती छप्र असतील, कमानी असतील, आर्च असतील, वाड्यासारख्या बांधकाम तंत्राचा विषय शाळेतच वर्कशॉप घेऊन शिकवलं जात नाही. ते शिकवायला पाहिजे. लहान वयातच जे आपण म्हणतो ना, एक म्हण आहे की लहान वयात जे रुचेल तेच पुढं होईल, अशी मोठी एक चळवळ व्हायला पाहिजे. आपण दगड फोडून कॉन्क्रीट त्याचं तयार करतो, त्याची स्ट्रेंथ कमी करतो, हे किती हास्यास्पद आहे. तर वाडा संकल्पना ही अतिशय रंजक असल्यामुळं
मानवी समुदायाला ही सतत साथ घालीत आली. आजवर खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर वाड्यावर असं संशोधन म्हणा किंवा सर्वेक्षण असं झालेलं नाही. वाड्याचं जे भव्य असं बांधकाम करण्याचं जे वेळापत्रक आहे ते कसं जुळतं ते आजपर्यंत कुठल्याही लेखकानं किंवा इतिहासकारांनी ते असं उलगडून दाखवले. बांधकाम स्थापत्यामध्ये असलेले बारकावे म्हणजे आता ही जर मी जरा अभ्यासू लागलो तर त्यामागची कलाकारांची जी दृष्टी आहे त्याचं जे तत्वज्ञान आहे आपल्याला ते आश्चर्यचकित करून टाकतं. त्या काळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याची जी तळमळ होती त्यांची ती आपल्याला समजून येते. जुने वाडे, गड्या यासारखे बांधकाम आजच्या पिढीमध्ये कोणी हौशी माणसानं केलेलं कोणाच्या ऐकविण्यात नाही. कारण आज आपण वाड्याचे किंवा गडीचे जे फोटो पाहतो ते एवढे भव्य दिव्य आणि वैभव संपन्न वाटतात. ज्यावेळी हे असे वाडे बांधले गेले असतील तेव्हा त्याचा काही जो थाट असेल तो काही वेगळाच असणार आहे. दगड, विटा, मातीचे भेंडे, चुना, सागवान, सिसम वापरून तयार केलेले वाडे आजही उत्तम प्रकारे दिमागामध्ये ते उभे. महाराष्ट्रात, देशात, जगात गड, किल्ले, वाडे, गड्या पाहण्यासाठी पदभ्रमण करणाऱ्या मंडळींची संख्या फार मोठी. पर्यटक म्हणजे गड किल्ले, निसर्ग, सौंदर्य, भ्रमंती एवढ्या पुरतेच मर्यादित न राहता पर्यटनाची संकल्पना सुद्धा आता बदलत चाललेली. पर्यटनात पुरातन वास्तू आहेत, ऐतिहासिक मंदिर आहेत, त्याचबरोबर आता प्राचीन वाड्याचा सुद्धा समावेश हळूहळू होऊ लागला आहे. मग मध्ययुगीन काळामध्ये स्थापत्य शास्त्राच्या दृष्टिकोनातून वाड्याचं जे वास्तुशास्त्र होतं त्याचे जे उपाययोजन होते त्याच्यावर प्रकाश टाकणं आता गरजेचं आहे. काही वाडे आजही नीट आहेत, ते आणखी नीट ठेवायचे असतील तर त्याचं तंत्र माहित पाहिजे. ते माहित नसेल तर अल्प काळात ते निरुपयोगी ठरतील. म्हणजे मग समजा धूळ असेल, कीटक असेल, ऊन, वारा, पाऊस, उंदीर, घुशी यापासून जुनं लाकूड, दगड, माती ते टिकवण्याचं संरक्षण कसं करायचंय, त्याची निगा कशी राखायची, हे सगळं आपल्याला ते लोकांना सांगावं लागेल. ते लोकांच्या मनावरती ते बिंबवलं पाहिजे. मग ह्यासाठी मी वाडा हे पुस्तक लिहून 1.5 वर्ष झाले. वाडा पुस्तक लिहिलेलं आहे त्याला. माझ्या पुस्तकाची प्रेरणा घेऊन दोघा जणांनी 2 गुंठ्यामध्ये 3 गुंठ्यामध्ये वाड्याचं बांधकाम केले. त्याचे फोटो सुद्धा मला त्यांनी पाठवले. तर मग जुन्या वाड्याच्या डागडुजीसाठी आपल्याला काय करायला पाहिजे म्हणून माझा सल्ला सुद्धा घेतात. विचार हे असं करायचंय काय. शिंदेवाडीला एक जणानं बंगला बांधत होता. तर माझं पुस्तक योगायोगानं त्याच्या म्हणजे मित्रांनो त्याला माझ्या पुस्तकाबद्दल सांगितलं, मला तू एकदा ते पुस्तक वाच आणि तो म्हणजे बंगला बांधतोस तर तू एकदा ते वाच, तुला काय करायचं ते लक्षात येईल. त्याने ते पुस्तक वाचलं, म्हणजे विकत घेतलं पुस्तक वाचलं. मलाही त्याने 4-5 वेळेला फोन केला, बघायला गेलो, त्याचं प्रिंट पर्यंत आलेलं होतं काम बाकीचं. तर त्यांनी वाड्यासारखं परत पुन्हा त्याला असा लुक दिला, म्हणजे ते आधुनिक ह्याच्यामध्ये त्यांनी बांधलं पण लुक कसा करायचा त्या संदर्भात त्यांनी सगळं असं माहिती घेतलं. म्हणजे ह्या सुद्धा गोष्टी हे काय थोडकं नाही ना आताच्या म्हणजे हळूहळू लोकांमध्ये हे रुजवायला सुरुवात झाली. रुजवतोय आपण हे म्हणून ही आपली वाडा संस्कृती पुन्हा उदयाला आल्याशिवाय काही हे राहणार नाही आपली. बरोबर. म्हणजे पुस्तक वाचकांच्या पसंतीला उतरणं हे तर पुस्तकाचं यश आहेच, पण मला असं वाटतं की त्याची प्रेरणा घेऊन लोकांनी वाडे बांधायला सुरुवात करणं, मला वाटतं सर हे तुमचं सगळ्यात मोठं यश हेच म्हणता येईल. हो 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 हो. अगदी. तर तुमच्या बोलण्यातून मला एक गोष्ट जाणवली की जे वाड्यांचं जे लागणारं मटेरियल होतं अगदी दगडापासून लाकडापर्यंतचे सगळं, तर त्या काळामध्ये जुन्या काळामध्ये जी दळणवळणाची इतकी साधनं उपलब्ध नव्हती, तर हे सगळं जे मटेरियल आहे हे मोस्टली म्हणजे आपल्याच गावातून किंवा फार फार तर आसपासच्या गावांमधूनच मिळवलं जात असणार ना. आणि मग त्याच्यामध्ये लोकल इकॉनॉमी ज्याला आपण म्हणतो की लोकल इकॉनॉमीला तुम्ही जास्त चालना द्या, तर ही ऑटोमॅटिकली त्यावेळी मिळत असणार. हो, म्हणजे आता सांगायचं जर झालं ना तर रोजगार निर्मिती म्हणजे काय याचं जर उत्तम उदाहरण म्हणजे गावोगावी बांधलेले वाडे. तत्कालीन म्हणजे त्या काळामध्ये गरजेनुसार स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारं मनुष्यबळ, साहित्य, मटेरियलचाच वापर करून ते बांधले गेलेले. मग त्यामध्ये 12 बलुतेदार असतात, मग त्यात सुतार, लोहार, चांभार, कुंभार, स्थानिक मजूर, गवंडी, पातरवट, बेलदार, रंगारी, चितारी अशा कित्येकांचा त्याच्यामध्ये थेट असा त्याचा सहभाग असायचा. मग साध्या ग्रामीण मजुरांनी माती, दगड, लाकूड यांचा वापर करून केलेली सर्व उत्कृष्ट निर्मिती म्हणजे वाडा.
अत्यंत जुन्या वाड्याला जर म्हणजे 1000 वर्षापूर्वीचे जरी वाडे जर बघितले आपण, रामायण महाभारत त्याच्यामध्ये आपण वाडे रजवाडे वगैरे हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघतो, कुट्या रथ वगैरे. तर अशा ज्यावेळेला ती निर्मिती केली त्याला म्हणजे अत्यंत जे जुने वाडे आहेत ना, त्या वाड्याला लोखंडी खिळ्याचा वापर केलेला नाही. फक्त ते खाचा करणे आणि त्याच्या गुताव करणे अशा पद्धतीनंच वापरून किंवा चुना वापरून मातीच्या ह्याच्यामध्ये वापरून अशा पद्धतीनंच बांधले. लोखंडाचा वापर जो झाला तो नंतरच्या काळामध्ये दिसून येतो. आणि मग अशा प्रकारे एकावर एक अवलंबून असणारं दुसरं काम म्हणजे टीमवर्कच होतं त्या काळामध्ये, ह्या सगळ्यांचं जुगाड घालून करायचं. मग वाड्याचं बांधकाम करताना परिसरातील सहज उपलब्ध होणारे मटेरियल, दगड असतील, माती, विटा, चुना, लाकूड, मनुष्यबळ, कारागीर यांचा वापर करण्यावर त्या काळामध्ये भर दिला. अशा सोयी बरोबर त्यांनी संरक्षण हा घटक सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये महत्वाचा मानला. मग माती कुठलीही असू द्या, त्याच्यामध्ये बिया रुजतात, म्हणजे कुठेही समजा गवत उगवतं, झाडं उगवतात, परंतु वाड्याच्या बांधकामासाठी किंवा त्या बुरुजासाठी जे मातीचे मिश्रण तयार केलेले असते बघा, तर त्याच्यामध्ये गवत सुद्धा उगवत नाहीत. म्हणजे जे मातीचे भेंडे वगैरे जे आपण म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये बघा म्हणजे त्याचे बुरुज आहेत मातीच्या भेंड्याचे, तर त्यात गवत उगवत नाही. मग गड किल्ले असतील, वाडे गड्या बांधण्यासाठी दगडाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याचा आपण बघतोच. याच दगडामध्ये वाढलेल्या झाडांमुळं तटबंदी, भिंती, बुरुज आपण ढासळलेला सुद्धा बघतो. परंतु जे मातीचे भेंडे त्याच्यापासून जे बनवलेले म्हणजे बुरुज बनवले, माळवत बनवलेले, त्याला इतक्या मोठ्या प्रमाणात माती वापरून देखील त्यामध्ये गवत अथवा इतर झाडं उगवलेली नाही, हे आश्चर्यजनक आहे. ते जर त्यात जर झाडं उगवली असती किंवा वाढली असती तर ते आजच तर असं जे भिंती आहेत, बुरुज आहेत, ते केव्हाच ढासळले असते. पण ते असं झालेलं नाहीये त्याच्यात. आता ते बुरुजावरती तुम्ही बघा, मातीची भेंड्याचा जो बुरुज असतो त्याच्यावरती अगदी अलीकडच्या आता ह्याच्यामध्ये आपल्याला गवत वगैरे दिसेल थोडं, पण ते कुठलं, ते आता अलीकडे जे आपले धूळ, हवा हे जे सगळं होऊन त्याच्यावर वरच्या थरामध्येच ते असणार. पण खालच्या ह्याच्यामध्ये जर आपण समजा थोडंसं हे केलं ते जरी त्यावर टिकावाने जरी घाव घातला ना, तरी सुद्धा त्याचा फक्त असा टवका फक्त उडेल, पण असा तो भेंडा फुटणार नाही. हे सगळं बघत असताना किंवा या अभ्यास करत असताना असा प्रश्न पडायचा की 300-400-500 वर्षापूर्वी असं कोणतं तंत्रज्ञान ह्या मातीच्या निर्माणासाठी वापरलं गेलं की त्यामुळे ही माती दगडापेक्षा पण दणकट बनवली गेली. आज इतक्या वर्षानंतरही त्या मातीमध्ये गवत उगवत नाही, झाडं उगवत नाही. मग असे ते निर्माण करताना आपला मानाचा मुजरा तर द्यायला पाहिजे. स्थानिक मटेरियल असल्यामुळं तेथील लोकांना कामही म्हणजे तिथंच मिळायचं, म्हणजेच मग आपोआपच तिथं रोजगार निर्मिती सुद्धा व्हायची. त्यामुळे तिथं त्यांना ते सगळं उपलब्ध व्हायचं किंवा मिळायचं. वाड्यातले सर्वात महत्वाचे एलिमेंट्स कोणते कोणते होते? वाड्यामध्ये सर्वच एलिमेंट्स महत्वाचे आहेत, त्याच्यात दुजाभाव करून होऊ शकत नाही. तुम्हाला एक हे सगळं जर पडताळून पाहायचं असेल तर मी लिहिलेलं वाडा हे पुस्तक तुम्हाला वाचावं लागेल. म्हणजे समजा जे काय आपले आता सगळं ऐकतील त्यांनी वाडा पुस्तक वाचलं पाहिजे. वाड्यातील एलिमेंट्सला बोलतं करणे यावरच पुस्तक आहे. तर वाडा स्थापत्य कला म्हणून बघायला हवा. तो बघताना त्यातील प्रत्येक घटक न घटक बघायला हवे. ते घटक त्यांचं कार्य समजून घ्यायला हवं. ते उगाच केलेलं नाहीत आपल्या पूर्वजांनी, त्यामागे काहीतरी कार्यभाव आहे. मग कुठला ते दरवाजा असू द्या किंवा चंद्रसूर्य त्याच्यावर लावलेला असू द्या, उंबरा असू द्या, कडीपंड असू द्या, खुंटी असू द्या. मी तुम्हाला एक 2-3 उदाहरणं सांगतो म्हणजे मग आपल्या लक्षात येईल. आता वाड्याच्या किंवा गड किल्ल्यावर जे मोठमोठे दरवाजे असतात त्या दरवाज्यावरती चंद्रसूर्य लावलेला असतात. तर त्याचा तो चंद्रसूर्य लावण्याचा काय अर्थ आहे, तर जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत अशा वास्तूचे बांधकाम करून त्या टिकवायचे आहेत. हा संदेश तिथं जे कामगार आहेत, काम करणारे लोक आहेत, कारागीर आहेत, म्हणजे त्यात स्थपती आहेत, वास्तुविचार आहेत, मटेरियल पुरवणारे आहेत, त्यांनी त्या दृष्टीने विचार करून मटेरियलची निवड करून बांधकाम करायचे. आताच्या काळात आपण मटेरियलची वॉरंटी विचारतो बघा, तसं पूर्वी तसं नव्हतं. चंद्रसूर्य ते तोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला ही वास्तू टिकवायची, त्या दृष्टीने मटेरियलचा विचार करा आणि ते तसंच मटेरियल वापरा. हे दुसरं आहे की चंद्रसूर्य लावण्याचा दुसरा उपयोग, सूर्य उगवला की दरवाजा उघडायचा, चंद्र मावळला की दरवाजा बंद करायचा. हा नियम आहे तो गडकोटावर जे दरवाजे त्याच्यासाठी असायचा. आता चंद्रसूर्य लावण्याचा तिसरा उपयोग म्हणजे चंद्रसूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत ही वास्तू आपल्याला टिकवायची हा संदेश दिलेला आहे. की म्हणजे असं काहीतरी करायचं म्हणून की त्या काळामध्ये असं ते केलेलं नाही. चंद्रसूर्य लावायचा चौथा उपयोग म्हणजे चंद्रसूर्य जसे सर्वांना समान उजेड देतात, तसं तुम्ही वाड्यात आला
तर तुम्हाला सर्वांना समान असाच न्याय मिळेल हा संदेश सुद्धा त्या ह्याच्यामध्ये दिला. म्हणजे आपल्या आता असं घेण्यावर हे सगळं काय. तर दुसरं एक सांगतो अजून त्यातलं, समजा आता दरवाजाला आपण गोल रिंगा लावतो किंवा त्या गोल कड्या असतात किंवा पितळी त्याचा कड्या दरवाजाला लावलेल्या असतात. त्याचा उपयोग काय, तर ते दरवाजा ओढून घेण्यासाठी हँडल म्हणून आपण त्याचा करतो. तर त्याचा दुसरा उपयोग आहे की डोरबेल म्हणून कडी वाजवली त्याची, ती समजा आपण आता आपल्याला डोरबेल आपण लावतो, तर ते कडी वाजवलं की आत असणारे जे पहारेकरी आहे तर त्यांना ते कुणीतरी बाहेर आलेलं आहे हे कळायचं, आणि मग आतूनच त्यांनी ती चौकशी करायची, कोण आहे ते बघायचं, त्याची मग आतमधल्या कोण संबंधित अधिकारी असतील किंवा वाड्यातले कोण असतील त्यांची परवानगी घ्यायची, मगच दरवाजा उघडायचा. म्हणजे अशा त्या प्रत्येक एलिमेंटचं ते महत्व आहे. तुम्हाला अजून तिसरा एक सांगतो की वाड्याच्या जो आता लोखंडी किंवा पितळी गोल रिंगा लावलेल्या असतात कडेनं आपल्याला त्या जोत्याला लावलेल्या दिसतात, त्याचा उपयोग पूर्वीच्या काळी आपल्याला सांगितलं जातं की घोडे बांधण्यासाठी किंवा गावाकडचा वाडा असेल तर तिथं शेळ्या मेंढ्या जनावर वगैरे असं बांधण्यासाठी होतो. पण ते असं ते बांधण्यासाठी होतं असं म्हणतात, परंतु त्याचं खरं कारण छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी जर मांडव टाकायचा असेल तर अशा त्या रिंगामधून तो बांबू किंवा वासा अडकवून उभा करायचा, त्या गोल रिंगामधून त्या दोरी वळून घ्यायची आणि वरती मांडव बांधला जायचा. असं ती मग त्याचं कारण काय, म्हणजे हे सगळं अभ्यासाला लागलं त्याला लक्षात आलं की भिंतीच्या कडेनं जर आपण खड्डा केला तर त्या खड्डा पडला तर तिथं पावसाचं पाणी त्या बांधकामाच्या पायात मुरणार आणि बांधकामाला धोका निर्माण. म्हणून मग पूर्वी ही लोखंडी किंवा पितळी रिंग्याचा आधार घेऊन असं ते वापरलेलं तंत्र. आता समजा रोडला गणपतीमध्ये मांडव वगैरे टाकतो बघा रोजचं, ते काय खड्डा परत बुजवला तर बुजला जातच नाही ना, त्यात पाणी मुरतं, मग ते सगळं मग बाकीचं जे काय आता ते लक्षात आलं. तर हे ते काळात वापरलेली तंत्र. पूर्वी बांधकामात सिमेंट वापरलं जात नव्हतं, त्याला पर्याय होता पांढरी माती. ही माती चिवट असायची, म्हणजे ऊन असेल पाऊस असेल किंवा वारा धरणीकंप जरी झाला म्हणजे भूकंप जरी झाला तर त्याचा तडाखा सुसून देखील 300-400 वर्ष झाली आज तरी पांढऱ्या मातीच्या भिंती अजूनही सुस्थितीत चांगले आहे. आताच्या सिमेंटलाही मागे टाकेल अशी ही पांढरी माती चिवट जी माती आहे त्या मातीवर संशोधन झालेलं नाही. आपण अजून सिमेंटच्याच जगामध्ये वावरतो, तर अशा मातीवर सुद्धा संशोधन व्हायला पाहिजे. त्यानंतर मग अजून एक सांगतो, समजा आता त्यातले खुंटीचं महत्व काय आहे ते, तर समजा खुंट्यांचा जो अनेक कामासाठी उपयोग होतो, म्हणजे खुंटी बनवायची त्यासाठी सिसमचं लाकूड असेल, साग, बाभूळ, लिंब, बोर, चिंच अशा कुठल्याही झाडाच्या फांद्यापासून त्या खुंट्या तयार करायची. किंवा वाड्यासारखं बांधकाम करत असताना त्यात जे वेस्टेज मटेरियल राहिलेलं असतं म्हणजे ते टाकून न देता ह्या खुंट्या वगैरे त्याच्या करायचे, त्याला थोडंसं पुढच्या बाजूला डिझाईन आणि हे करून त्याचं आकर्षक ते बनवायचे. मग त्या खुंटीचा उपयोग काय व्हायचा, म्हणजे बहुउपयोगी आहे ती खुंटी. म्हणजे आपण समजा शाळेच्या मुलांना दप्तर वगैरे अडकवायचंय, शर्ट अडकवायचंय, टोपी, धोतर, पागोटा असेल, कोणाचे कापडी पिशवी आहे, छत्री आहे, सूप आहे, केरसुनी, विहिरीतून पाणी काढण्याच्या दोऱ्या, फुलांच्या माळा, स्त्रियांच्या नऊवारी पातळ साडी, लुगडं, अंथरून पांघरून, शेतातील सुद्धा काही अवजार त्याला अडकवलेले असतात, म्हणजे दोरखंड असेल, काही आपल्या त्या भजनातले टाळ, मृदंग, ढोलकी अडकून ठेवण्यासाठी सुद्धा ते त्याचा उपयोग केला. रात्रीच्या वेळी उजेडासाठी कंदील सुद्धा तिथं अडकून ठेवलेला असायचं. बत्ती अडकवण्यासाठी त्याचा सुरक्षित जागा म्हणून त्या खुंटीचाच उपयोग व्हायचा. असं ती निवड त्याची केलेली. मुलं उंची वाढवण्यासाठी सध्या त्या खुंटीला धरून लोंबकाळायचे. अशा विविध कामासाठी खुंटीचा उपयोग झालेला आहे. म्हणून मग मी म्हणतो की वाड्यातील, म्हणजे आता 1-2-4च तुम्हाला मी त्याची उदाहरणं सांगितली, म्हणून वाड्यातील जे सर्वच एलिमेंट्स आहेत त्याचं महत्वच सगळ्यांचं हे. त्यामुळे असं ऍक्च्युली सर हे सगळं ऐकून आता मला खूप उत्सुकता वाटायला लागलीये पुस्तक वाचायची, आणि मी लवकरात लवकर ते पुस्तक वाचून पण काढेन, जेणेकरून मला हे सगळं अगदी डिटेल मध्ये मला हे सगळं समजेल. मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये चंद्रसूर्याचा उल्लेख, जो वाड्यांवर चंद्रसूर्य होते त्याच्या उल्लेखाचं सगळ्यात मुख्य एक कारण हे दिसलं की जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हा वाडा टिकला पाहिजे, हा त्याच्या मागचा एक थॉट होता. तर तसं बघायला गेलं तर एक वाड्याचं लाईफ साधारण 500 वर्ष तरी डेफिनेट राहतं ना सर, 500 वर्ष. तर हे जे 500 वर्ष वाडा टिकण्यामागं काय जादू होती, आणि जादू म्हणजे मला हा प्रश्न या अनुषंगाने विचारायचा आहे की आपण असं म्हणतो की आपली प्रगती झाली, टेक्नॉलॉजी डेव्हलप होतीये, आज रोज काहीतरी नवं येतंय, रोज एक वेगळी टेक्नॉलॉजी आहे, आणि जेवढी टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होत चालली तसं आपण ऍडव्हान्स होत चाललोय आणि तसं प्रगती होत चालली आहे असं आपण म्हणतो खरं. पण मला हे नाही समजत की आपली प्रगती नेमकी कोणत्या अँगलनं होतीये. कारण की मी तुम्हाला एक अगदी माझ्या डोक्यात बसलेली एक गोष्ट सांगतो सर,
मित्राने फ्लॅट घेतला होता आणि त्या फ्लॅटच्या वास्तुशांतीसाठी मी गेलो होतो. फ्लॅटच्या वास्तुशांतीच्या पूजेसाठी मी गेलेलो होतो तिथं ते सत्यनारायणचं ते सगळं मांडलेलं होतं आणि त्या भिंतीला चिरा पडलेल्या होत्या सर, चिरा त्या भिंतीला. अजून माणूस राहायला गेला त्याच्यामध्ये आणि तिथं चिरा पडलेल्या म्हणजे अक्षरशः लाजीरवाणी गोष्ट आहे. आणि म्हणजे त्या जो कोणी बांधणार आहे त्यानं चाळणीत पाणी घेऊन जीव द्यावा म्हणजे इतकी लाजीरवाणी ही गोष्ट आहे. आणि हे एका साईडला हे टोक आपण बघतो आणि दुसऱ्या साईडला आपण बघतो की आज 500 वर्ष झाली त्या वाड्यांना धक्का सुद्धा लागत नाही. काय जादू होती, म्हणजे काय होतं नेमकं त्यामध्ये? काय होतं की आपल्या पूर्वजांना ह्या बांधकाम तंत्राचं फार ज्ञान होतं. त्यातही स्थानिक उपलब्ध असलेलं मटेरियल वापरायचं. जवळच्या पंचक्रोशीमधूनच ते पण मिळवायचं. मग ते कलाकार असतील, काही मटेरियल असेल, कलाकार असतील, जे काही बनवणारे त्यांच्या कलागुणांना त्या काळामध्ये असा वाव दिलेला आहे, त्यांना मोकळीक दिलेली आणि जे सांघिक पद्धतीनं काम करून घेतलेले त्यांच्याकडून असं सगळ्यांकडून. मग कारण का की तिथं फक्त एक जणच नाहीये, म्हणजे असं प्रत्येक आहे, म्हणजे दगड गडणारा माणूस आहे, लाकूड काम करणारा आहे, बांधकाम करणारा आहे, म्हणजे असे वेगवेगळे येते. म्हणून ते टीम वर्क आहे त्यांचं आणि त्यांच्यावर ते सगळा पूर्ण असा विश्वास आहे. फक्त आणि फक्त ह्याच कारणामुळे आजचे सारखे जे काय वाड्याचे बांधकाम आहे हे टिकून आहे. म्हणजे त्यांना तुम्ही स्वातंत्र्य दिले पूर्ण किंवा ह्या पद्धतीनं करायचं. जसं मी आता चंद्रसूर्याचं सांगितलं की तसं तुम्ही तिथं जीव लावून काम करायचं. हेच कारण आहे की त्या दगडात जीव ओतून काम करणं, त्यातून सुंदर कलाकृती घडवणं, हे काम पाथरवाटाचं, सुताराचं, गावंड्याचं, निसर्गानं निर्माण केलेल्या प्रत्येक वस्तूचं स्वतःच असं एक सौंदर्य असतंच. म्हणून कलाकारांना पाषाणात सुद्धा परमेश्वर दिसतो. ती मन आहे अशी. आकारहीन दगडांना वेगवेगळं रूप देणं मुळीच सोपं नसतं. पाथरवट, वडार, बेलदार आपल्या कला कुसरीतून वर्षानुवर्ष ही कला घडवत आलेली, वास्तुवैविध्याने उभं केलेलं आहे. ते या कलाकारांच्या हातून घडत असलेल्या कलेमुळेच ना. आपल्या पूर्वजांना स्थापत्य शास्त्राच्या दृष्टिकोनातून वाड्याचे जे वास्तुशास्त्र आहे तसंच उपाययोजना यांच्यावर प्रकाश टाकणं गरजेचं आहे. काही वाडे अजूनही नीट आहेत, ते आणखीन नीट ठेवायचं असतील तर त्याचं तंत्र माहित नसेल तर ते थोड्या दिवसात हे सगळं मग परत अजून निरुपयोगी ठरणार आहे. मग त्याला ते घुशी असतील, उंदीर, काही समजा जे काय लागणार आहे, त्याला वाळवी आहे, ह्या सगळ्या गोष्टीतून ते सगळ्यात महत्वाचे. तर ते टिकण्यासाठी त्या हवामानात त्याची प्रत्येक म्हणजे उन्हाळा असेल, पावसाळा असेल, हिवाळा असेल, त्या प्रत्येक त्या काळामध्ये त्याची निगा राखता आली पाहिजे. आगीपासून पाण्या पावसापासून सुद्धा त्याचा बचाव आपल्याला करता आला पाहिजे. लाकडातील रंग जर समजा उडाला, ते लाकूड फाटलं तर त्यामध्ये कुठलं मटेरियल वगैरे भरायचं ते सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये कुठलं साहित्य वगैरे हे सगळे माहिती पाहिजे. म्हणून वाड्यासारखे बांधकाम त्यांना हे सगळं ज्ञान होतं. काही कुठलं झालं की त्याला कुठलं मटेरियल लावायचं किंवा कुठल्या मटेरियलनं त्याची डागडुजी करायची. म्हणून हे सगळ्या टिकून आहेत त्या काळातल्या. आता आपण काय करतो, ऑइल घेतो, लगेच लावतो, त्याला झालं ते वर्षा 2 वर्षात लगेच तो निघून जातो किंवा त्याला तो ही पडत आपल्याला फक्त ते चकाचक दिसलं की. पण हे त्या काळात तसं नव्हतं. त्यासाठी वेगवेगळे तेल आहे, म्हणजे बेल तेल, जवसाचं तेल, बिब्याचं तेल, अशा पद्धतीच्या तेच वापरत आहे. आता बिब्याचं ते कड असतं, मग त्या जवळपास ते वाळवी म्हणा, त्या घुशी, मुंग्या वगैरे असलं काही तिथं येत नाही त्याच्या. म्हणजे त्यांनी त्या काळात शोधलेलं हे सगळं आता. आज जर कुणाला वाडा बांधायचा असेल तर ते प्रॅक्टिकली शक्य आहे का? जे जुने वाडे होते त्यासारखा अगदी तेवढ्याच तोलामोलाचा जर वाडा आज कुणाला बांधायचा असेल तर तो शक्य आहे का? हो, शक्य आहे. बांधल्याची आता उदाहरणं पण आहेत काही, समजा बांधता येऊ शकतो. हजारो वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी जे तर्कशास्त्र शुद्ध पद्धतीने बांधलेली घरं, वाडे, गड्या जे आहे आजही सुस्थितीत आहेत. त्याचं काय? म्हणून खेड्यात बनवायची जी घरं आहेत त्यासाठी लागणारं मटेरियल तसंच बनवलं गेलं पाहिजे. आजही जुन्या पद्धतीचे घरं बांधता येतात, फक्त मुबलक प्रमाणात साहित्य निर्माण झालं पाहिजे. आपली मानसिकता बदलली गेली पाहिजे. कॉन्क्रीटच्या जंगलातून आपण बाहेर आलं पाहिजे. आता जसे बांधकामाचं मटेरियल सिमेंट, स्टील, वाळू, खडी, विटा जसं चौकात मिळतं तसं हे सगळं मटेरियल आपल्याला चौकात मिळालं पाहिजे. मनुष्यबळ, कारागीर वगैरे जे आहेत ते सुद्धा असे तिथं निर्माण होतील. ते हळूहळू समजा म्हणजे मटेरियल आलं तर जर ते लोक मिळतात. आजही आम्हाला म्हणजे आता त्या पुस्तकाच्या माध्यमातून आता मी समजा हे झालं, मला बरेच लोक विचारतात की दगड काम आम्ही करतो, कोणी तसं काय करणार असेल तर आम्हाला सांगा. लाकूड काम करणारे
पुण्यामधली बरीच लोक आता आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले की असं काय असेल तर आम्हाला सांगा, आम्ही ते मटेरियल पुरवतो, खिडक्या त्या पद्धतीने करून देतो. त्याच्यामुळे मग हे अशी मंडळी तर समजा एकत्र आली. त्याचबरोबर मग आपल्या महाराष्ट्रात जे काय आपले दुर्गप्रेमी आहेत, शिवप्रेमी आहेत, इतिहासप्रेमी आहेत, स्थपती आहेत, वास्तुविशार आहेत, बांधकाम पर्यवेक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, समाजानं, पुढाऱ्यानं, सरकारनं, अशा सगळ्यांनी जर हे सगळं मनावर जर घेतलं तर वाड्यासारखे बांधकाम करणं अवघड नाही, करता येतात. फक्त हे आता जे म्हणतो त्या पद्धतीने हे सगळं आम्ही ते मटेरियल उपलब्ध केलं पाहिजे, होऊ शकते ते. सर, मला थोडा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. जमिनीवरचे वाडे आणि गड किल्ल्यांवर जे वाडे होते त्यामध्ये फंडामेंटल डिफरन्सेस काय काय होते, काय फरक होता? म्हणजे जमिनीवरच्या वाड्यांच्या गरजा किंवा अवेलेबिलिटीज वेगळ्या, गडांवर वाडे बांधणं एक वेगळंच टास्क राहणार. या दोन वाड्यांमध्ये बेसिकली काय फरक होता? हो, त्याच्यामध्ये फरक होता, पण तो फरक किती होता? अगदी 19-20 होता. म्हणजे अगदी असा फार मोठा फरक होता असं नाहीये. आपण म्हणतो ना की दर 10 मैलावरती आपली भाषा बदलते, तसंच थोड्याफार प्रमाणात वाड्याविषयी सुद्धा आहे. म्हणजे कोकणामधील वाडे वेगळ्या पद्धतीचे आहे, मराठवाड्यात गेलं तर मग तिकडच्या वाडे वेगळ्या पद्धतीचे आहे. आता कोकणात वाडे वेगळे म्हणजे कोकणामध्ये पाऊस जास्त असतो, त्यामुळे तिकडे उतरती छप्र किंवा कौलारू घर करावी लागतात. तसंच ते मराठवाड्यात जर आपण तिकडे गेलो तर मग तिकडे पाऊस कमी असतो, म्हणून मग तिकडे सपाट छप्पर करतात किंवा ते माळवादाची घरं असतात. तशीच पद्धत गडावरील वाड्यांची सुद्धा आहे. प्रत्येक जण आपापल्या ऐपतीप्रमाणे वाड्याचं बांधकाम करत असतो. अगदी 1 चौकापासून ते 7 चौकापर्यंत पण आपण वाडे पाहिलेले आहेत. म्हणजे असा फक्त 19-20 फरक आहे. बाकी मग आतलं जे आहे, समजा एखादा खोली आहे समजा बैठकीची, ती थोडी लांब रुंदी म्हणजे ही असू शकते, पण साधारणतः त्या खोलीमध्ये काय काय समजा छप्पर त्याचं कसं असावं, छत कसं समजा माळवदाचं असायला पाहिजे, कडीपाठाचं असायला पाहिजे, त्याच्या गरजा आहेत त्या आपल्या आपल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये. म्हणजे असा फार मोठा असा फरक आहे असं काहीही नाही. म्हणजे जिकडे पाऊस जास्त आहे तिकडे थोड्या वेगळ्या पद्धतीची, जिकडे पाऊस कमी आहे तिकडे थोड्या वेगळ्या पद्धतीची, आणि तिथलंच मटेरियल वापरून म्हणजे स्थानिक जे मटेरियल आहे त्याच मटेरियलमध्ये. म्हणजे आता त्या बाजूला जर बघितलं तर कोकणातील तिकडचे झाडपाला वगैरे ते असं त्याच हे करून उपयोग करून केलेले आपण. आता मराठवाड्यात वगैरे बघितलं तर पांढरी माती वगैरे भरपूर प्रमाणात, मग ते माळवादाला त्यांनी पांढऱ्या मातीचा वगैरे उपयोग केलेला. असा तो फरक आहे, पण तो 19-20 आहे, अगदी फार मोठा असा नाही. वाड्याचं जे बांधकाम होतं ते बांधकामामध्ये वास्तुशास्त्राचं किती महत्व होतं? घराच्या दृष्टीनं किंवा वाड्याच्या दृष्टीनं वास्तुपुरुषाला फार महत्वाचं स्थान आहे. वास्तुशांती करताना पंचधातूच्या वास्तुपुरुषांची कथा काही ग्रंथामध्ये आलेली. देवलोकात एकदा एक प्रचंड शरीराच्या प्राण्याने जन्म घेतला होता. त्या भयंकर विचित्र प्राण्याला पाहून सर्व देव लोक भयभीत झाले. त्यांच्या मनात विचार आला आणि त्यांनी धैर्य करून त्या सर्व देवांनी मिळून त्यास पकडून त्याला त्याचं डोकं जमिनीच्या खालच्या बाजूला त्यांनी आणि त्याला देवलोकातून पृथ्वी तलावावरती जमिनीवरती त्याला ढकलून दिलं. या पुरुषाला ब्रह्मदेवानं वास्तुपुरुष असं नाव दिलं. मग पृथ्वीवर हा वास्तुपुरुष पडला त्यावेळी त्याचं मस्तक ईशान्येच्या बाजूला होतं आणि पाय नैऋत्येच्या बाजूला, त्यामुळे घरात देखील वास्तुपुरुष पुरताना त्या पद्धतीनेच आपल्याला तो पुरावा लागतो. वास्तुपुरुष हा प्रत्येकाच्या घराचं संरक्षण करत असतो, म्हणून घरात वास्तुपुरुषाला नैवेद्य दाखवणे किंवा त्याला समजा जे काय ते आवश्यक असतं. वास्तुपुरुष नेहमी तथास्तु म्हणत असतो, म्हणून घरात कधी अशुभ, अमंगळ, अभद्र बोललं जाऊ नये. वास्तुपुरुष हा 1 पदापासून ते 1000 पदापर्यंतचा असतो. 1000 पदापर्यंतचा वास्तुपुरुष करून ते पुरण्याची रीत आहे, पण साधारणतः 64 पदाचा वास्तुपुरुष पूर्ण चांगलं असं म्हटलं जातं. मग वाड्याच्या मध्यापासून ते प्राचीन काळापर्यंत वास्तुशास्त्राचा विचार आणि अभ्यास केला, त्यावेळी असं लक्षात आलं की वाड्याला 300-500 वर्ष आज पूर्ण झालेली आहेत. वाड्यातील लोकांनाही वाड्याला त्याच पद्धतीने सांभाळलेलं आहे. वाड्याच्या प्रवेशद्वारावर अश्व, मगर, व्याल यांची सुद्धा प्रतीक लावलेली आपण बघतो. वैदिक शास्त्रामध्ये अशा प्राण्यांना समृद्धी, कुशलता, सफलता, संपत्तीचं प्रतीक म्हणून सुद्धा मानलेलं गेले. देवांचा देव इंद्रदेव याचा प्रवेश पूर्वेकडून होत असतो, त्यामुळे मग वाड्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते शक्यतो पूर्वेच्या बाजूला ठेवलेलं आपल्याला आढळतं. पूर्व दिशेचा दरवाजा असल्यास सर्वत्र सुख समृद्धी, वंशवृद्धी, धनवृद्धी असं त्याच्यामध्ये होतं. वाड्यात प्रवेश केल्यावर पहिल्यांदा दिसतो तो चौक आतमध्ये आलाय. चौकाला ब्रह्मस्थान असं म्हटलंय.
ब्रह्मस्थान म्हणजे ते हमेशा खुलं असतं, ओपन टू स्काय, खुलं, तो चौक त्याला म्हणतात. मग उत्तरेकडच्या बाजूला अन्नधान्य, आरोग्याच्या दृष्टीनं लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये ठेवल्या जातात. पाळीव प्राण्यासाठी लागणाऱ्या वस्तू तिकडे त्या बाजूला, उत्तरेकडच्या बाजूला ठेवलेल्या जातात. दक्षिणेला व्यवस्थापन अधिपती राहत असल्यानं तिकडे यमधर्म असतो. त्या ठिकाणी पाळीव प्राणी किंवा पुस्तकं ठेवण्याची जागा असते. ग्रह हा अधिपती राहत असून दक्षिण पूर्व बाजूला स्वयंपाकघर, घराच्या जमिनीवरच बनवलेल्या ओकळामध्ये समजा सर्व मसाले वगैरे कुटायचं, स्वयंपाकासाठी लागणारे जे काही साहित्य वगैरे असतं त्या तिथं ते बनवलं जातं. मग वाड्याच्या घरात राहणारे कोणीही मोठ्या आजारामुळं कुठल्याही डॉक्टरकडे गेलेलं म्हणजे आता अजून तर तसं म्हणजे काय कुठं उल्लेख असं सापडत नाही किंवा त्यांना तसे मोठमोठे आजार झाले आढळत नाही. वास्तुसुख हे कोणत्याही प्रकारची गूढविद्या किंवा तंत्रमंत्र त्यातून नाही आहे त्याच्यामध्ये. ते वास्तू बांधण्यासाठी उपयुक्त ठरणार असं एक साधं सुद्धा वैज्ञानिक मार्गदर्शन असं शास्त्र आहे, म्हणून त्यास वास्तुशास्त्र असं म्हटलेलं आहे. वास्तुरचनेमध्ये महत्वाची असते ती दिशा. त्या दिशेतूनच वेगवेगळ्या ऊर्जेचा लाभ आपल्याला त्या घरामध्ये किंवा वाड्यामध्ये मिळत असतो. पृथ्वीवरील कोणतीही दिशा वाईट नाही, परंतु आता काही जे वास्तू सल्लागार आहेत त्यांनी त्याला फार म्हणजे असं वेगळं हे करून सोडलं, त्यामुळे ते क्लिष्ट स्वरूपात सुद्धा केले. त्यामुळे ते त्यातलं आपल्याला काय घ्यायचं हे महत्वाचं, म्हणून असं त्यात वास्तुशास्त्राचं सुद्धा महत्व त्या काळामध्ये सुद्धा बांधकामामध्ये होतं वाड्याच्या. सर, आपल्या संस्कृतीमध्ये आणि पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये मला एक मेजर फरक दिसून येतो. फॉरेन मधले लोक, इव्हन डेव्हलप कंट्रीज मधले सुद्धा लोक, त्यांचं जे हेरिटेज आहे, त्यांचा जो वारसा आहे, तो वारसा जपण्यावर भर देतात. तो जास्तीत जास्त आपण प्रिझर्व कसा करू शकतो, तो कसा जपू शकतो, त्यावर ती लोक जास्त भर देतात. आणि आपली लोक आहे ते मोडून खाण्यावर जास्त भर देतात. म्हणजे एखादा डेव्हलपर बघायचा, 60% तुझे, 40% माझे, टाक तोडून, कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधू, मॉल बांधू, गाळे काढू. हा प्रकार थोडासा दुर्दैवीच म्हणता येईल. काय म्हणाल तुम्ही या प्रकाराबद्दल? म्हणजे आपल्याच हेरिटेजची आपल्याला किंमत नाहीये का? काय म्हणाल याबद्दल? नूतनीकरण जे काम करतो ते सुशोभीकरण या सर्वांमधून हरवत चाललेली आपली वाडा संस्कृती, ती एक दुर्दैव आहे. नूतनीकरण असेल, सुशोभीकरण असेल, विकासाच्या नावाखाली आपल्याकडील जी वारसा स्थळ आहेत त्या आता बळी पडायला लागले म्हणतात. या वारसा स्थळामध्ये आपल्याकडील वाडा संस्कृतीचा समावेश खूप मोठ्या प्रमाणात, म्हणजे वाडा दिसला की पहिलं पाडा ही आणि तिथं टोलेजंग इमारत बांधा, असं सगळीकडं. म्हणजे आता पुण्यामध्ये तर आम्ही बघतोच या पद्धतीनं, म्हणजे पुण्यातले कितीतरी वाडे होते आज नामशेष झाले. त्या ठिकाणी टोलेजंग इमारत आज एक 6 महिन्यानं किंवा वर्षाने गेलो की तिथं वेगळंच काहीतरी चालू असते. पहिला वाडा होता ते गेला तो. या वारसा स्थळामध्ये आपल्याकडील वाडा संस्था खूप मोठ्या प्रमाणात आहे. वाड्यासारख्या जुन्या वास्तू उद्ध्वस्त करून नवीन कॉन्क्रिटीकरण आपण जे करतो ना, त्यात भिन्न शैली वापरून त्या उभा करतो. त्याच्या स्पर्धाच लागली तिथं थोडक्यात, ह्या अशा पद्धतीनं नवीन पद्धतीचं बांधकाम करतात. पुरातन वाडे असतील, आमचे ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक प्राचीन जो आपला वारसा आहे, त्यातून स्थानिक लोकजीवनाचे अनोखे प्रतिबिंब घडतं आपल्याला वाड्यात. अज्ञात कलाकारांनी पेश केलेल्या कलाकृतीला अधिष्ठान आहे वाडा संस्कृतीमध्ये. धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गेली कित्येक वर्ष अव्याहतपणे त्या वाड्यामधून चाललेलं असायचं. मग त्याच्यामधून संगीत असेल, नाटक, नृत्य अशा कलेला सुद्धा वाड्यामधून चालना मिळालेली. वाड्यामध्ये सण तर होतच होते, उत्सव व्हायचे. त्या निमित्ताने ही सगळी मंडळी एकत्र यायची, समाज बांधव त्यातून एकत्र यायचा आणि त्यातून ते जातीय सलोखा जो आहे तो चांगला राहायचा. आर्थिक उलाढाल, ग्रामीण व्यवस्थेला एकत्र बांधण्याचे सूत्र, धार्मिक अधिष्ठान जपल्यामुळे तिथं प्रबोधनाचं काम सुद्धा चांगलं, समाज प्रबोधनाचं काम सुद्धा चांगल्या पद्धतीने व्हायचं. स्थानिक वातावरणाशी तिथल्या परिसरातील उपलब्ध साहित्य जे आहे ते उभारलेलं वाड्या जर बघितलं तर ते अनोखी अशी शैली आपल्याला तिथं दिसते. मग ते समजा एखादं कौलानी शाकारलेलं घर, दुपाकी बाजून असं घर असेल, किती ते सुंदर आणि छान. त्याचे जे सांधे असतात ना ते सुद्धा बिनखिळ्याने काही ठिकाणी असं जुने जर बघितलं तर ते केलेलं दिसतं. त्याला लाकूड काम आहे, त्याच्यावर कोरीव काम केलेलं. काय होत्या त्याची वैशिष्ट्य. वाड्यामध्ये मग प्रवेशद्वार आहे, विहीर आहे, पुष्करणी असते, तिथं तटबंदी, त्याच्या बाजूनं वेगवेगळ्या प्रकारची झाडं, वृक्ष,
त्या परिसरामध्ये वाड्याच्या गेले की ती कमालीची शांतता असते. तसे आपल्या बिल्डिंग मध्ये आहे का बघा, नवीन मॉल मध्ये आहे का? नाहीये. तो स्पेशियसपणा कुठेतरी हरवला का सर आपण? की म्हणजे मी काही वाडा, आता मी काही खूप वाडे नाहीत बघितले, पण 2-3 वाडे माझ्या बघण्यात आहेत आणि या क्षेत्रातली आवड असल्यामुळे इंटरनेटवर बरेचशा वाड्यांचे व्हिडिओज बघितलेत. तर काही काही वाड्यांच्या आतमध्ये मंदिर आहेत. म्हणजे हे हो. तर माझ्यासाठी खूप नवीन गोष्ट होती की वाड्यांच्या आतमध्ये स्वतंत्र मंदिर असणार. आज जेव्हा आपण बघतो की आज किचन मध्ये एक तर एवढं एवढंसं किचन असतं जिथं 4 माणसांना जेवायला जागा नसते, ते एवढं एवढंसं किचन, त्याच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी एक छोटासा देवारा ठेवायचा, देवावर उपकार केल्यासारखे, की बाबा बस तू इथं. आणि हो. म्हणजे इतकं कंजेस्टेड जागा, म्हणजे एक आपण तो मोकळेपणा आणि तो एक मोकळेपणानं श्वास घ्यायचं तेच हरवून बसलो आपण ह्या सगळ्या कमर्शियलायझेशन मध्ये. काय वाटतं तुम्हाला हो, याबद्दल? हो. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळं अख्ख्या वाड्यात चाळ वगैरे जसं म्हणतो ना, तशा पद्धतीचे त्या वाड्यामध्ये कितीतरी बिराडं राहिलेले असायचे. त्यामुळे तिथं एक देवघर सुद्धा चालायचं. पण आता कसं आहे, विभक्त पद्धतीची कुटुंब पद्धती आपल्याकडे झालेली. त्यामुळे मग ते प्रत्येकाला स्वतःचं छोटं का होईना पण घर असावं, ही संस्कृती आता आपली सगळी हे झाली. त्यामुळे मग ते छोटं घर, मग त्या छोट्या घरात छोटाच देवारा, एवढंच त्याच्यामध्ये असं झालं. खरंय सर. एक मात्र खरंय की मी याला कोणत्याच प्रकारे प्रगती तर म्हणू शकत नाही, ही अधोगतीच आहे आणि अधोगतीच आहे, एवढं मात्र खरं. हो. हा. सर, शेवटचा प्रश्न. हम्म. इथून पुढे जेव्हा लोक ट्रिप्स प्लॅन करतील त्यावेळी जी आकर्षणाची मुख्य केंद्र असतात त्या गोष्टींना भेटी द्यायच्या हा विचार करून ट्रिप प्लॅन केल्या जातात. तर इथून पुढे जेव्हा ट्रिप प्लॅन केल्या जातील तेव्हा त्या शहरातले, त्या गावातले जे वाडे आहेत त्या वाड्यांना आपल्याला भेटी द्यायच्या, हा विचार डोक्यामध्ये ठेवून ट्रिप प्लॅन केल्या जाव्यात का? काय वाटतं तुम्हाला याबद्दल? आपल्या पूर्वजांनी जे बांधलेल्या वाड्यासारखे जे ऐतिहासिक वास्तूंचे आजच्या नवीन पिढीला विस्मरण व्हावं, आज एक 200-400-500 वर्षाच्या प्रत्यक्ष बांधकामाचे जे साक्षीदार असलेले जुने ऐतिहासिक दृष्ट्या महत्व असलेले जे वाडे, याचा अभ्यासक्रमात समावेश नसणे ही मोठी शोकांतिका आहे. ब्रिटिशानंतर आपली वाडा संस्कृती हळूहळू अशी लोप पावत चाललेली आहे आणि आता ती फक्त कागदावरच किंवा फोटोतच दिसेल असं वाटायला लागले. आज 300-400-500 वर्ष मागे वळून जर पाहताना 4-5 पिढ्या एकाच वाड्यात राहिलेल्या, काही ठिकाणी अजूनही राहतात. आपल्या पूर्वजांनी जे बांधकाम तंत्रज्ञान वापरलं त्याच तंत्रज्ञानाचं विस्मरण व्हावं ही शोकांतिकात राहायचं. परंतु आताच्या नवीन पिढीला हे तंत्रज्ञान माहीत नसणं, अवगत नसणं याची सुद्धा खंत आहे. वाड्यासारखे बांधकाम नुसते आपली ओळख करून देत नाहीत, तर एक वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून इतिहासाची, आपल्या पूर्वजांनी संपादन केलेल्या ज्ञानाची, त्यांनी त्या काळी संशोधन करून केलेल्या आपल्या प्रगतीची आपणास ते नव्याने ओळख करून देतात. त्यांचे अभ्यासपूर्ण दाखले, सखोल पुरावे वाचून अगदी मतिगुंग होऊन जाते. आपल्या संस्कृतीची, आपल्या पूर्वजांनी साधलेल्या उत्कर्षाची नव्याने माहिती मिळते. ती सामान्य नक्कीच नसते. पुढच्या पिढीला आपल्या मागच्या पिढ्यांनी काय संचित ठेवलंय हे जर दाखवायचं असेल तर पुरातन वाडे पाहिले पाहिजे, तरच आपल्या महाराष्ट्राची थोरवी कळेल. ते आपले ऐतिहासिक वारसा आहे तो जपला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे. भक्कम वाड्याप्रमाणे त्यातील माणसं सुद्धा तशीच होती, त्यांनी इतिहास घडवलेला आहे. त्या वास्तू म्हणजे नुसते स्मारक नाहीत, तर महाराष्ट्रामधील टोलेजंग वाडे आणि गडी आजच्या माध्यमातून पर्यटन करण्यासाठी व्हिजिट वाडे आणि गडी असे उपक्रम राबवायला पाहिजे. तर आपल्या वाडा संस्कृतीचा प्रसार आणि प्रचार केला तर महाराष्ट्रातले जे आपले वाडे संस्कृती आहे ती पाहण्यासाठी जगभरामधून पर्यटक येतात. या पार्श्वभूमीवर वाड्याचे मार्केटिंग सुद्धा आपल्याला करता येते. ते कुणीतरी हाती घ्यायला पाहिजे. 1 चौकापासून ते 7 चौकापर्यंतचे वाड्याची स्थापत्यशैलीचे उत्तम नमुने आहेत. विदेशी पर्यटकांना वाडा संस्कृतीनं आकर्षित तर केलेलंच आहे. महाराष्ट्रातील जे वाडे ते पर्यटकांसाठी पर्यटन स्थळ ठरू शकतात. शाळेच्या, कॉलेजच्या सहली घेऊन आपण तिथं जाऊ शकतो. विदेशी पर्यटकांना वाड्यांना भेट दिल्यास तिथं रोजगारांच्या संधी निर्माण होऊ शकतात. ओस पडलेले जे वाडे त्याला दुरुस्त केलं तर तिथं पर्यटकांचं आवडतं ठिकाण होऊ शकतं. असं वाडे पाहायला स्थपती, वास्तुविशारद, इतिहासकार, अभ्यासक, पर्यटक, मूर्तिकार, फोटोशूटवाले, शूटिंगवाले लोक वाड्याला भेटी देतील.
आजही बघा चित्रपट असतील, मालिका असतील, जुन्या वाड्याशिवाय परिपूर्ण होतच नाहीत, होऊ शकत नाहीत. हे विशेष आहे आणि अभ्यास करण्यासारखं आहे. मग वाड्याचा महादरवाजा असेल, नगारखाना असेल, दिवाणखाना असेल, चौक असेल, ओसरी, देवडी, देवघर, माळवत, कोनाडे, खिडक्या, त्याला असलेलं रंगकाम, नक्षीकाम, हे सगळे अभ्यासाचे विषय आहेत. जुन्या वाड्यांना जर उजाळा देऊन त्याचे आर्किटेक्चरल जर अभ्यासक्रमात आलं तर अभ्यासक्रमात येणं हे काळाची गरज आहे महत्वाचं. रायगड, प्रतापगड, वेरूळ, अजिंठाच्या लेणी आहेत, बीबी का मकबरा आहे, देवगिरीचा किल्ला आहे, पाहण्यासाठी तिकडे लोक म्हणजे पर्यटक, हजारो पर्यटक तिकडे जातात दररोज, लाखो मध्ये म्हणलं तरी. मग पर्यटकांना जर हे ग्रामीण संस्कृतीचं दर्शन आणि महाराष्ट्रातील आपली जी स्थापत्य शैली, तिचा विकास पर्यटकांना त्याच्याशिवाय नाही कळणार. तर मग हे पर्यटकांना वाड्यापर्यंत आणणं गरजेचं आहे. अगदी खरंय सर. आणि महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हे खूप मोठं योगदान आपण वाडा हे पुस्तक लिहून दिलेलं आहे. आपण आपल्या बिझी शेड्यूल मधला एवढा बहुमोल वेळ आम्हाला दिला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आपल्या हातून अशीच वाडा संस्कृतीची, इतिहासाची आणि महाराष्ट्राच्या मातीची अखंड सेवा घडत राहू अशी मी आपल्याला शुभेच्छा देतो. आपल्या पुस्तकासाठी शुभेच्छा तर देतोच, पण ते पुस्तकाच्या अजून आवृत्त्या, पुढचे भागही आम्हाला नक्कीच वाचायला आवडतील. त्या पुस्तकांसाठीही शुभेच्छा देतो. आपण हा जो बहुमूल्य वेळ दिला आणि या वाडा या विषयावर आपण इतकं मोठं मार्गदर्शन केलं, यासाठी मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. तुम्हालाही धन्यवाद. नक्की सर, थँक्यू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. श्री विलास कोळी सरांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सापडतील. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता, त्यांना तुमचे अभिप्राय कळवू शकता. आपलं युट्यूब चॅनल IIT म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ थॉट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद.